मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ पश्चिमेकडील ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड येथील कंपनी समोर महाराष्ट्र राज्य श्रमिक आघाडी ट्रान्सपोर्ट तथा जनरल कामगार युनियनच्या अधिपत्याखाली कामगारांच्या विविध मागण्या तथा न्याय हक्कासाठी पुकारण्यात आलेले द्विदिवसीय काम बंद आंदोलन कंपनी प्रशासनाच्या विविध लेखी आश्वासनांती तूर्त स्थगित। महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट तथा जनरल कामगार युनियनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिनदादा खुसपे, ठाणे जिल्हा सरचिटणीस शिवाभाऊ वेगडे, जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय छावा संघटना अध्यक्ष निखिल नामदेव गोळे, विशाल भोसले तसेच महाराष्ट्र सैनिक प्रकाश नलावडे आदी कामगार नेत्यांच्या लढवय्या भूमिकेमुळे कंपनी प्रशासन नरमले। ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेडच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनांती कंपनीने शब्द न पाळल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन उभारणार। कामगार नेत्यांचा कंपनी प्रशासनाला गंभीर इशारा। अंबरनाथ MIDC परिक्षेत्राअंतर्गत असणाऱ्या पश्चिमेकडील ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड येथील कंपनी समोर महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट तथा जनरल कामगार युनियन यांच्या अधिपत्याखाली कामगारांनी दिनांक 13 मार्च तथा 14 मार्च 2026 रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्या तथा न्याय हक्कासाठी काम बंद आंदोलन पुकारले होते। महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट तथा जनरल कामगार युनियन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्याम किशोर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिनदादा खुसपे, ठाणे जिल्हा सरचिटणीस शिवाभाऊ वेगडे, संयुक्त सरचिटणीस योगेश खुसपे, उल्हासनगर जिल्हा सचिव शिवाजी साळुंखे, जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय छावा संघटना अध्यक्ष निखिल नामदेव गोळे, उल्हासनगर कार्याध्यक्ष सनी तेलकर तसेच युनियन अध्यक्ष विशाल भोसले तथा महाराष्ट्र सैनिक प्रकाश नलावडे, OBC अध्यक्ष संदीप विशे आदी प्रमुख कामगार नेत्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीच्या असंख्य कामगारांनी कंपनी समोर आपल्या न्याय हक्कासाठी तथा प्रलंबित मागण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवीत एकजुटीने आवाज उठवला। तसेच कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या तथा कामगारांना मिळणाऱ्या सुविधा तसेच कामगार कायद्यानुसार मिळणारे हक्क याबाबत ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनी प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली। तसेच सदर चर्चेअंती ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे 4 दिवसांच्या आत सर्व मागण्यांवर सखोल विचार करून कामगार कायद्यानुसार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासित केले असून कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याबाबतची ग्वाही तसेच आश्वासन कंपनी प्रशासनाने कामगारांना दिल्याबद्दल सदर आंदोलन तूर्त स्थगित करणार असल्याबाबतचा निर्णय युनियन लीडर विशाल भोसले तसेच प्रकाश नलावडे, निखिल गोळे आदी कामगार नेत्यांनी घेतला असून ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनी प्रशासनाकडून सदर लेखी आश्वासित मागण्यांबाबत शब्द फिरवल्यास महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट तथा जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय हक्कासाठी आगामी काळात कायदेशीर तथा लोकशाही मार्गाने कंपनी प्रशासनाविरोधात अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळेस कामगार नेते विशाल भोसले, निखिल गोळे तसेच प्रकाश नलावडे यांनी कंपनी प्रशासनाला दिला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। थँक्यू। कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, लढाएंगे, लढाएंगे, आवाज दो, आवाज दो। कालपासून हा जो तुमचा लढा होता या कंपनीच्या बाहेर, या लढ्याला जर मागणं कोणी सपोर्ट करत होता, मदत करत होता आणि वरच्या लोकांशी जर कोणी फोनवरती चर्चा करत होता ते आपल्या संघटनेचे, आमच्या नाही आपल्या संघटनेचे, ज्याच्यात तुम्ही आता सर्वजण सभासद आहात, त्या संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सचिनदादा खुसपे इथे आलेले आहेत। त्यांनी सगळ्यांसाठी जे काही तुम्हाला लागत होतं त्या सगळ्या गोष्टी वरच्या लेवलला त्यांनी मांडल्या आहेत आणि तुमच्या या लढ्याला यश येण्यासाठी त्यांनी खूप मोठं खारीचा वाटा त्यांनी उचलला आणि या ट्रॅफिक लागल्या कारण त्यांना उशीर झाला, पण ते बोलले काही जरी झालं तर तो माणूस जो तुमच्यासारखा एक माणूस एक कामगार जो बसलेला आहे त्याला भेटण्यासाठी मी व्यक्ती स्वरूपात येत आहे। तर त्यासाठी ते ठाण्यावरनं मुंबईला होते, मुंबईवरनं ते निघाले आणि वेळेचा बंधन न ठेवता ते इथे पोहोचलेले। तुमच्या आमच्या लढ्याला जे यश भेटलेलं आहे त्याला तुमची पाठ थोपटायला ते इथे आलेले आहेत आणि आपण ज्या लढ्यासाठी आपण कालपासून आंदोलन केलं, तुम्ही इथे उपाशी तापाशी राहिले, उन्हातानाचे तुम्ही तुमच्या परिवाराला सोडून या कंपनीच्या बाहेर तुम्ही हा लढा उभारला, ज्या लढ्याला यश भेटलं
त्या लढ्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज आपल्याला जो काय लेखी स्वरूपात आपल्याला जो निर्णय भेटणार आहे त्यासाठी जिल्हाध्यक्ष इथे स्वतः आलेले आहेत। आपण हे सगळं श्रेय तुम्हाला देत असून हे तुमच्या एकजुटीची ताकद आहे, त्यासाठी परत एकदा तुम्हाला सगळ्यांचे अभिनंदन करतो। सगळ्यांसाठी कार्य होत आहे। उसमें सचिन साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सचिन साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निखिल दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कामगार संघटनेचा कामगार संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही ते राहते ना आमच्या महाराष्ट्र राज्य श्रमिक ही जी संघटना आहे, ही जी युनियन आहे, त्यासाठी ब्लू जेट सर्कल या युनियनच्या अध्यक्षपदी विशाल भोसले आणि त्यांची एक 10 लोकांची टीम आम्ही कालच नियुक्ती दिलेल्या आहेत। येणाऱ्या काही काळामध्ये जे काही प्रश्न असतील या कामगारांचे तर ही आमची ही संघटना पूर्णपणे ताकदीने त्यांच्याबरोबर काम करेल आणि त्यांच्या न्यायासाठी आंदोलन, उपोषण किंवा मॅनेजमेंटची चर्चा जे काही लागेल त्यावेळी ते करण्यास आपण समर्थ राहू आणि काम करू। मराठी माणसाचा आवाज आहे तो बघा, सगळ्यात प्रथम हे जे 2 दिवस कालपासून बरोबर आहे, हा तुम्हाला जो त्रास झाला आहे त्याच्याबद्दल अगदी मनापासून तुमची माफी मागतो। त्याच्याबद्दल आम्हाला खरंच माफी करा की असं ही गोष्ट नाही झाली पाहिजे होती, बरोबर आहे। तर ही जी कंपनी आहे बघा, कामगार असेल तर कंपनी आणि कंपनी असेल तर कामगार आहे, ह्या दोन्ही गोष्टी एकामेकांच्या ताळमेळाने जातात। हा काही गोष्टी असतात की कम्युनिकेट केल्या जात नाही, कळवल्या जात नाही, हा गॅप नेहमी राहतो आणि त्या ह्याच्याने काही गोष्टी मॅनेजमेंटला पण कळायला आहेत। त्याच्यावरती आम्ही एक खूप चांगले साहेबांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती चर्चा केलेली आहे। ज्या स्टॅट्युटरी ॲप्लिकेबल गोष्टी आहेत त्या करायच्याच आहेत, बरोबर आहे। आम्ही आता वरिष्ठांबरोबर पण बोललो, त्या काही जे मुद्दे आहेत त्याच्यासाठी आम्ही थोडीशी वेळ मागितलेली आहे, तर ते ऑलरेडी सगळेजण त्याच्यावरती आपण सगळे सहमत आहोत। काय असतं की आज आपला हा जो प्लांट आहे बरोबर आहे, हा एक खूप इम्पॉर्टंट केमिकल प्लांट आहे। कालपासून आज आपलं काम बंद आहे। तुम्हाला तो ठीक आहे, मला नुकसान होतं तो नंतर, पण तुम्हाला जो त्रास होतोय त्याच्याबद्दल एक थोडीशी मनामध्ये कळकळ आहे, तर ती कळकळ आपण आज इकडे मिटवूया, बरोबर आहे। तर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आपण सगळेजण मिळून हा प्लांट आपण चालू करूया। काही 2-4 मुद्दे जे इम्पॉर्टंट आहे, जसा आता तुमचा जो बोनस आहे बरोबर आहे, सुट्ट्या आहेत, ज्या स्टॅट्युटरी लॉ प्रमाणे ॲप्लिकेबल आहेत त्या आपण करणार आहोत। आजपर्यंत ही गोष्ट वरतीपर्यंत गेलेली नव्हती, कारण हा पेपर कालच आपल्या हातामध्ये आला आणि आम्ही आता त्याच्यावरती चर्चा करून पुढे गेलेलो आहोत। तर तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही काम चालू करा। मी आता हे जे बोलतात ना, मी तुमचं खरंच धन्यवाद देतो की तुम्ही सगळेजण आला तिकडे आणि या सगळ्यांमधून मार्ग काढलात आणि ही कंपनी ओके पुढे पूर्वरित अशीच चालावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि सगळ्यांना योग्य रोजगार मिळावा हे सगळ्यांना एक पत्र। तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की वेज इन्क्रीमेंट जी आहे ती आम्ही मॅनेजमेंट बरोबर डिस्कस करू, कारण कॅल्क्युलेशन करून आम्ही तुमच्यासमोर येऊ आणि तुमचं कुठे नुकसान होणार नाही आहे ही गोष्टीची आम्ही देतो, बरोबर आहे। ऑन बिहाफ ऑफ कॉन्ट्रॅक्टर वीकली वेजेस ॲज पर द फॅक्टरी ॲक्ट ते आपण करू। नॅशनल हॉलिडेज ॲज पर द लॉ जे आहे ते दिलं जाणार। स्टॅट्युटरी बोनस जे तुम्हाला दिवाळीला मिळत आहे, सॉरी दिवाळीला नाही, तुमच्या सॅलरीमध्ये तुमची इच्छा आहे की दिवाळीला तो बोनस ॲक्युमुलेट करून तुम्हाला मिळाला पाहिजे, तसं आम्ही प्रोव्हिजन करून तुमची जे सॅलरीमधून जो ॲक्युमुलेशन येतो तो हे करून तो आम्ही दिवाळीला तुम्हाला डिस्पर्स करू, बरोबर आहे। दिवाळी आता ग्रॅच्युटीचा जो भाग आहे हे जो ॲप्लिकेबल लॉ आहे त्याप्रमाणे आपण हे करू। आम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करून जे आहे जे गेले आहेत त्यांचं सोडा, पण जे आहे त्यांच्याबद्दल जे ॲप्लिकेबल लॉ प्रमाणे ना ते आम्ही करून पुढे निघू, त्याच्याबद्दल काही नाही। कारण जो स्टॅट्युटरी बघा काही गोष्टी असं असतात ते कायद्याने ठरवलेल्या आहेत, त्या जर आपण डावळल्या बरोबर आहे तेच तुम्हाला नाही आहे, कंपनीला त्याचा त्रास होतो, बरोबर आहे, ते आपण होऊन देणार नाही आहोत, ओके। आणि समजा इन केस तुम्हाला जर काही जरी होऊ नये पण काही अपघात किंवा काही जरी गोष्टी झाली तर ASIC मधून जेवढ्या काय फॅसिलिटी देता येतील तेवढा HR डिपार्टमेंट सपोर्ट करेल,
आमच्याकडून फक्त एकच अपेक्षा राहील की डिसिप्लिन इकडे आपल्याला मेंटेन करून चालायचं आहे. तुम्ही सुट्ट्या मारू नका, काम करा. बघा तुम्ही आज चांगले म्हणून तर आज हा एवढं मोठं विश्व उभं आहे. आज तुमच्या जोरावरती हा एवढं सगळं विश्व आहे. त्याचं कोऑपरेशन तुमच्याकडून आम्हाला राहील. तर ही आमची सगळ्यांची आहे. प्लस अजून बाकी 2-4 मुद्दे आहेत वर मी साहेबांना सांगितलेले आहेत की आपण त्याच्यावरती हे करू. पण स्टॅट्युटरी लॉमध्ये आम्ही कोणीही तुम्हाला हे करणार नाही. कारण का माहिती आहे काय की बऱ्याचशा ठिकाणी चालतं की बाबा ग्रॅच्युटी मिळेल नाही. जे लॉ आहे ते लॉ आहे, कारण कायदा पण आहे ते आपण फॉलो करून चालू. फक्त तो कम्युनिकेशन गॅप निवडलेला आहे. जातीने HR डिपार्टमेंट तुमच्याकडे लक्ष देईल ही आम्ही आमची ॲज अ मॅनेजर. 4 दिवस आणि मी आता कंपनी आहे. तुम्ही जर चक्का जाम केला तर आता फक्त कंपनीत नाही अख्खं हिंदुस्थान जाम होऊ शकतं. तर ती गोष्ट होऊन देणार नाही आहे. कोणाचंही हाय आपल्याला नाही घ्यायची आहे. आपण सगळे मिळून मिसळून काम करू आणि कंपनीला नेक्स्ट स्टेजवरती जे तुमचं नुकसान जे झालं ते आम्ही भरून देऊ. बस खुश म्हणजे नुकसान नाही होणार. ती आम्ही दिवस जे तुम्ही आंदोलन केले कंपनीच्या विरोधात नव्हतं, कंपनीसाठी होतं आणि कंपनीने ते मान्य केलेले आहेत. ते दोन्ही दिवस तुमचे खाडे भरून भेटतील सगळ्यांना. आता एकदा कंपनीचा जय जयकार होऊन द्या. चौगुले साहेबांचा, चौगुले साहेबांचा, यादव साहेबांचा, यादव साहेबांचा, अन्सारी साहेबांचा. एकच अशी गोष्ट होता कामा नये याची हमी तुम्ही आम्हाला द्या की नाही साहेब करून तुमचं आयुष्य सुखी राहील आणि तुम्ही प्रेमाने इकडे काम कराल. आणि तुम्ही सगळेजण खूप चांगलं काम करताय. त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे मॅनेजमेंट तुमचं सगळ्यांचं धन्यवाद करू इच्छितो. तर आम्ही आमच्याकडून पण सर्व वर्कर, कामगार आणि कंपनीचे स्टाफ सगळे मिळून आमच्याकडून फक्त एकच आहे, जोमाने काम करा आणि सगळ्यांना दाखवा की ब्लू जेट हे सगळ्यात उत्तम ऑर्गनायझेशन आहे आणि आहेच. ओके, याची हमी तुम्ही सगळे आम्हाला द्याल की नाही. बस हीच इच्छा आहे तुमच्याकडून, अजून काही नाही. जय महाराष्ट्र. ही गोष्ट या गोष्टीची जाणीव आहे. अजून एक जेवढ्या लोकांनी सपोर्ट केला सगळ्या गोष्टीला, फक्त लोकांना त्रास म्हणजे होणार नाही असं कामगारांना त्रास नाही झाला पाहिजे. एक गोष्ट त्याला सांगायची होती की आतमध्ये आता हे जे लोक बाहेर होते आणि काही लोक आतमध्ये आहेत, त्यांनी त्यांना डिवचू नये, त्यांनी त्यांना कमी पाडू नये, कमी लेखू नये. काढू नये कामावर. समोरासमोर काही अपशब्द वापरू नये. आम्ही यांना तुमच्या साक्षीने, यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, हे आतमध्ये गेल्याच्यानंतर हेही त्या गोष्टी काढणार नाहीत की आम्ही आंदोलनाला बसलेलो, आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. तर त्या गोष्टी मगाशी जो विषय प्रकार घडला तो परत घडू नये. नाही बघा, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ना, ह्या अफवा असतात, खऱ्या नसतात. कसं असतात, ज्याला काय होतं, ज्याला काही काम न नसतं तो अफवांवरती विश्वास ठेवू नका. कंपनी आज जर 7 तारखेला पगार देते आहे म्हणजे कंपनी चांगली आहे, कारण आपली रोजी त्याच्यावरती चाललेली आहे. आपले मुलं बोलतात, आपलं घर सगळं त्याच्यावरती चाललंय. कंपनीवरती विश्वास ठेवा, पुढे जा, कंपनी तुमच्या बरोबर. बस ओके, चला आणि आनंदाने काम करा, जोमाने काम करा. जिसका सेकंड ड्यूटी ठीक आहे. कामगार संघटनेचा विजय, कामगार संघटनेचा विजय, कामगार संघटनेपेक्षा कामगाराचा विजय असो. माफी 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 तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल. आमच्याकडून माफी. साहेब, आज आंदोलन होतं आणि आज आपल्या युनियन आणि कामगार दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आज हे आंदोलन आज हे गेलेलं आहे. तर त्याबाबत आपण काय सांगाल आणि कामगारांच्या काय काय मागण्या होत्या आणि प्रशासनाने जे मॅनेजमेंट आहे त्यांनी काय काय मागण्या परिपूर्ण केलेल्या आहेत, काय आश्वासित केलेलं आहे. कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी आहेत, ज्या लॉ प्रमाणे आहेत त्या आपण ॲग्री करतोय, बरोबर आहे. आणि कसं असतं की कोणतीही गोष्ट ही चर्चेने सुटते. आणि आज खूप चांगली गोष्ट आहे की ॲक्च्युली ही कालच गोष्ट सुटली पाहिजे होती, पण बोलतात ना, शेवटी एक वेळ असते प्रत्येक घटनेसाठी, एक गोष्टीसाठी. आज ती घडी आली, ती वेळ आली आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, बरोबर आहे, ज्या मिसकम्युनिकेशनमुळे झालेल्या त्या आज इकडे निवळलेल्या आहेत. ओके, आणि मॅनेजमेंटतर्फे आम्ही खरंच क्षमा मागतो सर्व वर्कर्स लोकांना की आज जो त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल क्षमस्व. आणि तुम्ही बोलतात ना, कामगार आहे म्हणून कंपनी आहे, बरोबर आहे, आणि कंपनी नेहमी तुमच्याबरोबर राहील. आज आम्ही हे बोलत नाही की तुम्ही आमचे नाही आहात, आपण सगळे एक फॅमिली आहोत, आपण ब्लू जेट फॅमिली आहोत. त्याप्रमाणे आपण सगळे काम करूया. आणि वरिष्ठ मंडळी जे इकडे आलेले आहेत त्यांचं पण खूप आभार की ते पण इकडे वेळात वेळ काढून
जो त्रास झाला आहे त्यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांकडून समस्या. थँक्यू. पुष्पे साहेब, आज मुंबईवरनं आपण आपल्याला पाचारण करण्यात आलेले कामगारांचे जे लढा होता त्याबाबत आपली महत्त्वपूर्ण भूमिका, या पडद्यामागची महत्त्वपूर्ण भूमिका म्हणून त्यांनी आज आत्ताच अधोरेखित केलेले आहे. तर काय सांगाल आपण कशा पद्धतीने हे टॅकल केलेलं आहे? कामगारांनी सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांच्या न्यायासाठी आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले. त्यामुळं सगळ्यांना माझं अभिनंदन आहे. साहेब, आज कामगारांचा आज लढा यशस्वी झालेला आहे आणि आज कंपनीने मॅनेजमेंटने सुद्धा काही मागण्या परिपूर्ण होतील असे आश्वासित केलेले आहे. काय सांगाल, लढ्याला आज यश मिळालेलं आहे, काय सांगाल? सर्वांना सर्वप्रथम जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे आणि कामगार एकतेचा विजय असो असं मी बोलेन. तुमच्या सर्व पत्रकार बंधूंमुळे हा लढा आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. आज कामगारांचा हा जो 2 दिवसाचा लढा पुकारला होता, यामध्ये आज त्यांनी आम्हाला बोलवणं पाठवलेलं होतं. आम्ही महाराष्ट्र राज्य श्रमिक ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाऊन भेट दिली आणि त्यांच्याकडे आमच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही लेखी स्वरूपात मांडल्या. त्या लेखी स्वरूपात मुद्दे मांडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ज्या शासनाच्या अधीन आहेत, जे कायद्याप्रमाणे आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आमच्याकडनं पगारवाढ जी 100 रुपये ठेवलेली, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मोठं मन दाखवून कंपनीच्या मॅनेजमेंटने सांगितलं जे कायद्याप्रमाणे त्याच्याही पलीकडे जे काय असेल तेही आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही सुट्ट्या आहेत, फेस्टिवल आहेत, आपले सणसुद्धा येतात धर्माचे, त्याच्या ज्या सुट्ट्या भेटत होत्या किंवा नव्हत्या त्यासाठीही त्यांनी मागण्या पूर्ण केलेल्या. त्यांनी सांगितलं की ते ज्या कायद्याप्रमाणे आहेत तेही सुट्ट्या मी द्यायला तयार आहेत. त्याच्या पलीकडे 2 दिवसामध्ये जे आंदोलनास्थळी जे लोक बसलेले होते त्यांच्या सुट्ट्या ते कापत होत्या, त्याच्यातही आम्ही तग डाऊन धरला. त्याच्यामध्ये सामाजिक आमच्या ज्या संघटना आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि जे आपण ज्यांची निवड केलेली त्या प्रतिनिधींनी त्यांना ते गोष्टी पटवून दिल्या आणि त्यांनी त्या सुट्ट्याही रद्द केलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवसाच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या आम्ही भरून देऊ. आता जे कायद्याप्रमाणे त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये दिलेले की जे यांच्या मागण्या आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, आता ठीक आहे त्यांनी ते मान्य केल्या काही गोष्टी. समजा ठेकेदार जो आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो मधला जो दुवा होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचवत नव्हता किंवा पोहोचवत होता पण ते आपल्याला माहिती पडत नव्हतं किंवा त्यांच्याकडनं आम्हाला रिपीट येत नव्हतं. पण आता आम्ही त्यांना मागणी मागताना यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे 4 कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामधनं तुम्ही 1 कॉन्ट्रॅक्टर सलग ठेवा आणि त्याच्यापुढे आमचं म्हणणं मांडू. त्याच्या पलीकडे आमची 10 लोकांची टीम कमिटी म्हणून तुमच्या कंपनीमध्ये काम करेल या युनियनच्या माध्यमातून. तसंच महिन्यामध्ये 1 मीटिंग आमची तुम्ही लावा, आठवड्याच्या पहिल्या आठवड्यात लावा. तुम्ही कोणताही तारीख तुम्ही डिसाईड करा. कंपनीमध्ये बऱ्यापैकी चांगली जागा आहे. कर्मचाऱ्यांचे थेट प्रश्न HR डिपार्टमेंटनी किंवा कंपनीच्या मॅनेजमेंटनी ऐकून घ्यायचे आणि त्यांना वेळेसच तडजोड करत त्या मागण्या मान्य करायच्या आहेत. यासाठीही त्यांनी या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. मॅनेजमेंटने आज जी प्रतिक्रिया दिली त्याबाबत आपण कामगारी जो लढा दिलाय आपण त्याबाबत समाधानी आहात? आम्ही त्याबाबत समाधानी आहोत, पण त्याबाबत आम्ही लेखी स्वरूपात घेतले. 4 दिवसामध्ये आम्ही पुन्हा त्याच्याकडे बसणार आहे आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्यावरतीही जे कोणी आहेत त्यांच्याशी त्यांचं बोलणं चालू आहे, बोलणं केलेलं आहे. त्यांनी पटवून दिलेलं आहे की ज्या गोष्टी तुम्ही लेखी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त जे काही असेल तेही आम्ही द्यायला तयार आहेत. फक्त आम्हाला 4 दिवसाची मुदत द्या. त्या 4 दिवसामध्ये आमचं प्रतिनिधी मंडळ परत त्यांच्यावर बसणार आहे याच ठिकाणी आणि आम्ही त्यांच्याकडनं या मागण्या पूर्ण करून घेणार आहे आणि तेही पॉझिटिव्ह आहे. कामगार संघटनेचा आमच्या संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष इथे आलेले आहेत, तसेच सचिन भाऊ आले आहेत, हेगडे साहेब आलेले आहेत, बाकीचे आमचे कार्यकर्ते जे आहेत जिल्ह्याचे महाराष्ट्राचे ते इथे आलेले आहेत. त्यांनी वेळोवेळी कालपासून ज्यावेळी कामगार संघटनेचे लोक कर्मचारी इथे बाहेर बसले होते, ज्या गोष्टी मागणं आपण बोलतो ना, बॅनरच्या मागणं काम करणारा एक वेगळा चेहरा असतो आणि बॅनरच्या पुढे आंदोलनात काम करणारा एक वेगळा चेहरा असतो. प्रत्येकाची आपली एक ताकद असते. तर त्यासाठी सचिन दादांनी आपल्या शक्ती लावून जे काही कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायचा होता तो दिला. त्याचबरोबर वरच्या लेवलला मॅनेजमेंटशी जे काही गोष्टी बोलायच्या होत्या आणि आपल्या गोष्टी मानून घ्यायच्या होत्या त्या त्यांनी परिपूर्णपणे पार पाडल्या आणि यासाठी आम्ही सचिन दादांचं आणि ते वरचे आमचे जे कर्मचारी कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन की या सगळ्यांच्या पाठी त्याचाही फार मोठा खालीचा वाटा होता आणि कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये किंवा कर्मचारी कोणत्या हाल अपेक्षेमध्ये इथे बसलेले आहे त्यासाठी मुंबईवरनं थेट ते इथे आलेले आहेत. त्यांची पाठ थोटायला आलेले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वरती ते लोक दादांनी सगळ्यांची भेट घेतली आणि इथल्या समस्या ज्या आहेत
त्यांनी जाणून घेतल्या आणि भविष्यामध्ये या परत घटना घडू नये, काही त्रुटी राहू नये, त्यासाठी मॅनेजमेंटलाही त्यांनी सांगितलेले की या घटना घडल्या नाही पाहिजे, नाहीतर यापेक्षा जास्त आम्ही पुढे उग्र आंदोलन करायची आमच्यावर पाळी येऊन देऊ नका. ओके. प्रकाश भाऊ, आज आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला आज यश मिळालेलं आहे, काय सांगाल? खरं म्हणजे कामगार काय असतो हे मॅनेजमेंटला या कामगाराने दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक वेळेस धनशक्ती ही कामाला येत नाही, तर कधी कधी युक्तीची जागा ही लोकांनी दाखवून दिलेली आहे. आणि 2 दिवसाचा खरं सांगतो प्रखर लढा होता हा. उपाशी तपाशी तहानलेले माणसं कामगार, पण ते डगमगले नाहीत, त्यांच्या निर्धारावर ठाम होते. आणि त्यांच्या पाठीमागाची ही शक्ती आज जी दिसते तुम्हाला, निखिलदादा गोळे असतील, आमचे आता अध्यक्ष आलेले आहेत, परत आमचे विशे साहेब आहेत आणि आमचे जे कामगार आहेत हे सगळेजण त्याच्या पाठीमागे ठाम उभे होते. आणि हा लढा खरं म्हणजे कामगारांनी जिंकलेला आहे. आणि मॅनेजमेंटला आमचा एवढाच निरोप आहे की कंपनी टिकावी हा आमचा सगळ्यांचा पहिला अधिकार आहे. कंपनी टिकली तर कामगार टिकणार आहे. तुम्ही आम्हाला माणुसकीची वागणूक द्या, आम्ही तुमच्याबरोबर बोलतात ना की तुम्ही 1 पावलं पुढे या, आम्ही 2 पावलं तुमच्यासाठी असू. बस एवढंच आमचं म्हणणं आहे.